या ठिकाणी मनीष जाधवनी जी मॅच जिंकून दिली त्याच्यासाठी मुक्ता जाधव आणि सई जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे खास मनीष जाधवसाठी. म्हणजे बघा आमच्या माय मावळे आमच्या माता भगिनी देखील ऑनलाईन ही स्पर्धा पाहत आहेत आणि मुक्ता जाधव आणि सई जाधव यांनी ऑनलाईन स्पर्धा पाहिल्यामुळे त्यांनी पाहिलं की मनीष जाधव हिरो ठरलाय मॅच मध्ये आणि त्याच्यासाठी 500 रुपये. आणि या मॅच मध्ये देखील हिरो आहे मनीष जाधव मॅन फ्रॉम पोस्टाची वाडी. विनंती असेल आमच्या पौर गावचा भाचा आहे आणि पोस्टाची वाडी गावाचा सुपुत्र जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येत आहे. मनीष जाधव मॅन फ्रॉम पोस्टाची वाडी आणि जरूर या ठिकाणी त्यांना ट्रॉफी दिली जाते. या ठिकाणी आता तिसे आणि तळेखार हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही अगदी बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतील. तळवली संघाचा प्रतिनिधी त्याचप्रमाणे तिसे गावचे आमचे सन्माननीय आदरणीय मेवणे बबनजी गंभीर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. म्हणजे बघा मित्रांनो ही स्पर्धा कुठपर्यंत पोहोचले आणि खास करून FS स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग अगदी घर बसल्या टीव्हीवर देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे मेवणे बबनजी गंभीर आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय सावरवाडी गावाचे सुपुत्र आणि वय वर्ष 50 झाले असले तरी आजही टेनिस क्रिकेटचा खेळ खेळताना आम्हाला पाहायला मिळतात ते चंदूजी कोरपे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि जरूर कोरपेने देखील सांगितलं की शाहीर भरपूर दिवसापासून तुमचा आवाज थांबला होता, पुन्हा एकदा आता या विभागामध्ये तुमचा आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळतोय, आम्हाला आनंद होतोय. धन्यवाद चंदूजी, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्यांच्याकडून समालोचक म्हणून 100 रुपयाचं कॅश प्राइज, तसेच राजूबुवा दळवी यांच्याकडून देखील एक समालोचक म्हणून 100 रुपयाचा कॅश प्राइज. मी नेहमीच म्हणतो ना, या विभागामध्ये आल्यानंतर एक समालोचकाला रिस्पेक्ट आणि मान सन्मान हा माझा विभाग मला देत असतो, त्याबद्दल थँक्यू सो मच, धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो थोडासा वेळ झालाय बघा, कारण 3 वाजायला आलेले आहेत. सकाळपासून मी कॉमेंट्री करतोय, त्याच्यामुळे थोडासा कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल या ठिकाणी आपण करणार आहोत. आमचे मित्र आंबिवली गावचे सुपुत्र, एक उत्कृष्ट क्रिकेटर शंकरजी देवघरे यांचा आपण ऐकूया आवाज. मी थोडासा एक 15-20 मिनिटांमध्ये थोडासा जेवण करून येतो आणि पुन्हा एकदा माझा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया आपण शंकरजी देवघरे यांना. धन्यवाद. धन्यवाद योगेश जी जाधव, एक सुप्रसिद्ध असे समालोचक, त्याचबरोबर अगदी शक्तितुऱ्यात एक नामवंत शाहीर. आपल्याला सरांचा आवाज ऐकायला मिळाला होता. दरम्यान इथे आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. पहिल्या फेरीमधील तळेखार विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय तिसे राज्य बिरगावले विरुद्ध विजय घाणेकर. एक द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल तेजस काटकर. अर्थातच मुरुड तालुक्यातील तळेखार गावचा सितारा, एक अप्रतिम असा उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, पहिला चेंडू मला असं वाटतं निर्धाव येतोय तेजसचा. अनेक मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये मात्र तेजसने आपलं दमखम दाखवलाय. आज आपण जर पाहिलं तर NDR वॉरियर्स तळेखारच्या माध्यमातून तो रायगड प्रीमियर लीग
मध्ये सुद्धा नेतृत्व करणार आणि इथे मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट राज बिरगावळे यासाठी तर या खेळाडूचं नाव आहे. पहा, बॅटला स्पर्श झाला चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला, परंतु मित्रांनो काय झालं तर अपील मात्र झाली नव्हती, स्वतः निघून गेला तो मैदानामधून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला झटका आपल्याला पाहायला मिळतो राजच्या माध्यमातून. तेजस काटकर मात्र पहिला गडी बाद करतोय. न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कुर्डी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 दिवसीय टेनिस क्रिकेटचे सामने. आजच्या दिवसाचा आपण पाहिला तर गाव टू गाव संघ मात्र इथे खेळताना पाहायला मिळतील. आणि उद्या जर उद्याच्या दिवसाचा विचार केला तर ओपन गटातील सामने मात्र आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच व्यावसायिक गटातील मोठे मोठे मात्र खेळाडू इथे मैदानामध्ये दमखम दाखवताना पाहायला मिळतील. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अनेक दिग्गज खेळाडूंची मात्र इथे वर्णी लागणार आहे उद्या, त्यामुळे उद्या सुद्धा आपण अशीच हजेरी दर्शवायची आहे. दरम्यान तिसरा चेंडू या षटकातील ऋतिक निवाते मात्र आता स्ट्राईक आलेला आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा चेंडू सुरेख चेंडू आणि सुरेख पाटका. इथे परत एकदा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. ऋतिक निवाते बॅक टू द पवेलियन. अप्रतिम असं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. मित्रांनो गोलंदाजी कशी करतोय, जर जिथे क्षेत्ररक्षक लावलाय ना तिथे मात्र चेंडू जाईल या पद्धतीने मात्र चेंडू हाताळतोय तो म्हणजे तेजस काटकर. राहुल मैदानामध्ये येतोय. राहुल शिगवण हा एक चांगला खेळाडू तिशेस गावाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तेजस काटकर. कारण तेजस काटकर म्हटलं ना की एक नामवंत खेळाडू आहे. सध्याचा जर विचार केला ना तर अतिशय फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू टाकलाय आणि चांगल्या पद्धतीने इथे चेंडू टटावून काढलाय. मात्र चेंडू सरळ जाईल डीप पॉइंट मधून जमिनीला गुलगुल्या करत मात्र सीमारेषेच्या बाहेर. आणि हा पहिलाच अप्रतिम असा चौकार आपल्याला पाहायला मिळतो या इनिंग मधला. इथे मात्र अकाउंट ओपन केलं जाते संघाचं. वैयक्तिक 4 धावांवरती आता मात्र राहुल शिगवण खेळताना पाहायला मिळेल. स्वतः मात्र इथे तिसऱ्या गड्याला यावं लागलं अकाउंट ओपन करण्यासाठी तिसरे संघाच्या. राहुलने मात्र चांगला फटका खेळला इथे. जो गॅप होता ना कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून मात्र चेंडू काढलाय. इथे मात्र शेवटचा चेंडू तेजसचा. सुरेख चेंडू. आता मात्र चेंडू थोडासा हलका खाली राहिला होता, मात्र तितकंच सुरेख तिथे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते राहुलची चांगल्या पद्धतीने. मात्र आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला मात्र सुयोग येतोय पहिल्यांदा. स्लोवर 1 चेंडू. इथे मात्र चेंडूला ओळखण्यामध्ये असमर्थ ठरतोय सुयोग. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेर तिसरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 धावांवरती 2 बाद. ऋतिक आणि राज हे जे खेळाडू मोठे खेळाडू आहेत ना त्या मोठ्या खेळाडूंना बाद करण्यामध्ये मात्र इथे यश आलं ते म्हणजे तेजस काटकर आणि तळेखार संघाला. आता मात्र विजय घाणेकर मैदानामध्ये येतोय. मित्रांनो आपण जर या खेळाडूचा विचार केला ना तर NDR वॉरियर्स तळेखार संघाचा मात्र रायगड प्रीमियर लीग मधील कॅप्टन आहे. त्याच समवेत जर पाहिले तर मुरुड ग्रामपंचायत तळेखार ग्रामपंचायतीचा मात्र सरपंच जो पद मात्र भूषवतायत सध्याच्या या 5 वर्षामध्ये. पहिला वर्ष त्यांचा चालू आहे सरपंच पदाचं आणि तो विजय घाणेकर मात्र मैदानामध्ये सज्ज होतोय. पहिला चेंडू हाताळेल राईट आर्म पंचांच्या उजव्या बाजूने अराउंड विकेट. पहिला चेंडू सुरेख चेंडू ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता. तिथे मात्र आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. इथे मात्र 2 धाव्यांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 धावांवरती.
सुरेख चेंडू. आता मात्र उसली घेणारा चेंडू होता, सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर कैलास पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू आहे हा सुद्धा. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, परत एकदा निर्धाव चेंडू. ज्या चेंडूला मात्र अग्रगण्य स्थान मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये पाहायला जातंय, तो स्लोवर वन गतीचा चेंडू मात्र इथे टाकला गेलाय आणि तो सुद्धा विजय घाणेकरच्या माध्यमातून. परत एकदा विजय. आता मात्र सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न सफल ठरतोय, मात्र बॅटचा कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जात आहे. तत्पूर्वी मात्र एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 धावेनिशी पदार्थी 8 धावांवरती. सुयोग आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मोठा फटका खेळला गेलाय आणि तेजस खाटकर चेंडू खाली येईल. कोणतीही चुकी होणार नाही. इथे मात्र तिसरा गडी बाद. राहुल शिगवण मात्र बाद होऊन तंबूमध्ये परतेल. दिले काय चाललंय? एक चांगला गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय राज कदम. एक चांगला फलंदाज हा सुद्धा आहे. मला वाटतं डावखुऱ्या हाताचा फलंदाज असावा हा. सुयोग मात्र नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू विजयचा आपल्याला पाहायला मिळेल राजसाठी. सुरेख टाकलेला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला. चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये नाही. चेंडू अडवला गेलाय. एक धाव तत्पूर्वी मात्र अर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 धावांवरती. गोलंदाजी मार्कवरती समित आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. समित ठाकूर मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र अप्रतिम षटक हाताळलं गेलं विजयच्या माध्यमातून. आपण जर विजयच्या षटकाचा विचार केला ना तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची केल्या आणि 1 विकेट मिळवली ती म्हणजे विजयने. इथे मात्र समित ठाकूर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगला फटका आणि चांगल्या पद्धतीने इथे हिट केला गेलाय. चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. पहिला माहिती हिट आपल्याला पाहायला मिळतोय. राज कदमच्या बॅट मधून येतोय षटकार आणि या षटकाराने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. धावसंख्या 15 धावा. इथे मात्र याच फटक्यांची तर जरूरत आहे तिशे संघाला. कारण तिशे संघाचा आपण विचार केला ना तर ज्या पद्धतीने मात्र त्यांची फलंदाजी आहे ना त्याच पद्धतीने गोलंदाजी सुद्धा आहे. कारण राज आहे, ऋतिक आहे, राहुल शिगवण आहे. चांगले गोलंदाज सुद्धा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय राज कदमच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने फटका लगावला गेला ना तिथे मात्र राज आपण पाहिलं तर प्रेशर आणलं गेलंय गोलंदाजावरती. समित ठाकूर मैदानामध्ये सज्ज होते दुसऱ्या चेंडूसाठी. इथे मात्र फुलर लेंट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. या निर्धाव चेंडूने मात्र आत्मविश्वास बळावलेला तो म्हणजे समित ठाकूरचा. कारण जर आपण पाहिले ना तर कुठेतरी एक निर्धाव चेंडू जर गोलंदाजाच्या माध्यमातून आला ना तर नक्कीच त्याचा आत्मविश्वास बळावतो.
इथे मात्र परत एकदा चेंडू सरळ जातोय तेजस काटकरच्या हातामध्ये, वन बाउन्स. इथे मात्र एक धाव अर्जित केली जाईल, धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचेल. एक क्षेत्ररक्षणामध्ये बदल परत एकदा केलं जातंय, कारण आपण पाहिलं तर रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानामध्ये सज्ज आहे, ते म्हणजे तिसे संघाचं. इथे मात्र निर्धाव चेंडू परत एकदा सांगता होताना पाहायला मिळेल. ते निर्धाव चेंडूची चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला होतं. पहिल्या चेंडूवरती मोठा हिट आला होता, मात्र जर आपण नंतर पाहिलं ना तर चांगला कमबॅक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे, तो म्हणजे समित ठाकूरच्या माध्यमातून. परत एकदा पुढील चेंडू, परत एकदा निर्धाव चेंडू. एक आगली वेगळी ऍक्शन सुद्धा या समित ठाकूरची पाहायला मिळते. निर्धाव चेंडू परत एकदा पाहायला मिळतोय. कैलास पाटील मात्र आपल्याला मैदानामध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. समितचा पुढील चेंडू, या षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल नाही, अनसफल होतोय, कारण काऊ कॉर्नर मध्ये एक अप्रतिम असा झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अप्रतिम असा झेल आपण जर पाहिलं ना तर जो क्षेत्ररक्षक आहे त्याची बॉडी लँग्वेज जर पाहिली ना तर एक अप्रतिम अशी बॉडी लँग्वेज आहे. तीन षटकाकर धावसंख्या पाहिली तर 4 बाद 16. आपण जर पाहिलं तर 4च्या सरासरीने मात्र ते फलंदाजी करताना पाहायला मिळते, तो म्हणजे तिसे संघ. आपण पाहिलं असेल कारण दुसऱ्या चेंडूवरती राज बिरगावले जिथे बाद झाला ना तिथून मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच बॅकफूट वरती आलेला पाहायला मिळतो तिसे संघ. नव्याने गोलंदाज मात्र सज्ज होईल, एक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट ज्या गोलंदाजाला मानलं जातं तळेकर संघाचा, तो गोलंदाज अजय मैदानामध्ये आला आहे. अजय वागिलकर मैदानामध्ये आला आहे. शेवटचं शतक हाताळण्यासाठी 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे मैदानामध्ये. अर्थातच तिसे संघ कोणत्या पद्धतीने इथे फलंदाजी करेल या उर्वरित 6 चेंडूंमध्ये. पंचांचा इशारा येतोय, स्टार्ट. चला शेवटचं षटक चालू करायचं आहे. हाणामारीचं षटक मात्र मैदानामध्ये चालू होताना पाहायला मिळतोय. अर्थातच अजय चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला. इथे मात्र आगला वेगळा शॉट सुद्धा खेळला जातो राज कदमच्या माध्यमातून. एक धाव मात्र अर्जित केली जाईल. 2 का 1. ओके, दुसरा चेंडू इथे अजयचा पाहायला मिळेल आपल्याला. सुरेख चेंडू, मात्र पंच इथे दंडित करतायत. पंच सांगतायत की हा वाईड चेंडू आहे, वाईडच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 धावांवरती. राज कदम मात्र इथे मोठे फटके खेळावे लागतील राजला. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, चांगल्या पद्धतीने फटका खेळला गेलाय. फटका मात्र अडवला जातोय, एक धाव अर्जित केली जाते. चांगला चेंडू इथे हाताळला गेला. धावसंख्या मात्र 19 धावांवरती जाऊन पोहोचते. अद्याप या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. इथून जर 2 मोठे हिट आले ना तर तिसे संघाकडे लढण्यासाठी मात्र धावा उभ्या राहू शकतात. कारण असं म्हणतात ना, बचेंगे तो और लढेंगे. कारण आपण पाहतोय तिसे संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल होतोय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल या चेंडूवरती. आता मात्र 20 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सचिन गोरवले मात्र मैदानामध्ये स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय.
चला तळेकर संघ थोडंसं घाई करायची आहे, कारण आपल्याला अजून सुद्धा जवळजवळ 4 मॅच खेळवायचे आहेत. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता, मात्र इथे असफल होतोय हा प्रयत्न. इथे मात्र 22च्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 लॉस ऑफ 3 विकेट. तिसे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसे आणि तळेकर ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे. पहिले इनिंग मधील शेवटचा षटक आणि या शेवटच्या षटकातील मला असं वाटतं 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न वाईड चेंडूवर घोषित केला जातोय आणि विकेट. रनआउटच्या स्वरूपात राज बाद सुद्धा होतोय. इथे मात्र राज स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आउट झालाय. चला थोडी घाई करायची आहे तिचे संघ. चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय. इथून मात्र सचिनला या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. हा वाईड आहे. इथे मात्र मोठा फटका. माझ्या शब्दाला मान दिलाय का? तर हो, मला असा वाटतोय क्षेत्ररक्षकाचा पाय मात्र सीमारेषेवरती पडला आहे आणि हा षटकार येतोय सचिनच्या बॅटमधून. इथे मात्र आता आपण पाहिलं ना तर धावसंख्या जाऊन पोचते. एक बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल बाकी आहे. वाईट दिला ना, याच्या अगोदर एक चेंडू वाईट होता. 28 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते तिशे संघाच्या. इथे मात्र परत एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय अजयच्या माध्यमातून. पंच आमच्याकडे वळतात, सांगतायत षटक समाप्त झालाय. 28 धावा धावफलकावरती लगावल्यात. अर्थातच जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल तळेखार संघाला. इथून मात्र विजय गाणेकर, तेजस काटकर अँड कंपनी कोणत्या पद्धतीने मात्र या धावांचा पाठलाग करेल. अर्थातच येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 29 धावा कोणत्या पद्धतीने पाठलाग करतील हे पाहण्याजोगतं असेल. यानंतर होणारा सामना दहावीर तळवली विरुद्ध श्रीराम महादेववाडी. दोन्ही संघाचे कर्णधार. चला लवकरात लवकर यायचं आहे, बिना विलंब करता इथे कॉम्बॉक्सच्या बाजूला यायचं आहे. लगेचच टॉस का बॉस मध्ये आपला टॉस होणार आहे मित्रांनो, घाई करायची आहे थोडीशी. विवेक बाईत, चला आपला लगेच कर्णधार पाठवायचा. इथे देवा सावंत आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे आणि लगेच आयोजकांना विनंती करेल की लगेच टॉस करून सुद्धा घ्यायचं आहे, कारण विना विलंब लगेच या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील. अर्थातच दहावीर तळवली विरुद्ध श्रीराम महादेववाडी. श्रीराम महादेववाडी आपण जर पाहिले ना तर या वर्षामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सरपुलेवाडी या ठिकाणी मात्र सुद्धा आपण पाहिलं असेल क्वालिफाईड झाला होता. 3rd क्रमांकाचा पुरस्कार मिळवला होता. काल सुद्धा एका ठिकाणी तो संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि आज सुद्धा त्याला इथे संधी आहे.
कालचा दिवस मात्र आपण जर पाहिला असेल ना तर विवेक बाईतने गाजवला होता. आणि आजचा दिवस सुद्धा पहिला सामना जर आपण पाहिला ना तर चांगलीच दमखम विवेकने दाखवली होती. 33 धावांची खेळी मात्र या विवेकने केली होती. आणि तो विवेक मात्र आता परत एकदा खेळताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मैदानामध्ये आपण जर पाहिलं ना तर तेजस काटकर आणि विजय घाणेकर ही जोडी मैदानामध्ये गेले आहे. आपण जर पाहिलं तर या जोडीने मात्र अक्षरशः मग मुंबई असेल किंवा अलिबाग, मुरुड, रोहा अनेक ठिकाणी मात्र प्रेक्षकांना वेळ लावलं ती जोडी मैदानामध्ये गेली. अर्थातच तलेकार ग्रामपंचायतीचे सरपंच विजय घाणेकर 100 पहिल्या बॉलात जर षटकार मारला ना तर आमचे परम मित्र सागर पडवल यांच्याकडून आणि भूषण पडवल यांच्याकडून 100 रुपये अर्थातच 200 रुपयाचं पारितोषिक विजय घाणेकर यांच्यासाठी असेल. आणि गोलंदाजी मार्क वरती कोण आहे तर तेच तर्रार गोलंदाज अर्थातच RTPL संजुदादा 11 खैरवाडी संघाचा आयकॉन खेळाडू राज बिरगावले. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि 200 रुपयाचं पारितोषिक इथं मात्र जिंकलेला आहे विजय घाणेकर. आणि या फटक्यांसाठी तर तो ओळखला जातो कारण सरपवड या ठिकाणी काय बॅटिंग केली होती या विजय घाणेकरने. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय राज बिरगावलेवरती आणि राज बिरगावले मात्र तर दुसरा चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळेल पाहण्याजोगत असेल. अजून 100 रुपये परत एकदा मोठा फटका मात्र थोडीशी ताकद अपुरी पडले मात्र 1 बाउन्स चौकार येतोय. 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केला तिथे राज बिरगावल्याने. काय बॅटिंग झाली इथे विजय घाणेकरची. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता 200 रुपयाचं पारितोषिक मात्र लगावलं होतं. ती दुसऱ्या चेंडूवरती जर षटकार आला तर परत 200 रुपये होतं मात्र 200 रुपये हुकले तिथे विजय घाणेकरचे. मात्र 10 धावा इथे तळेकार संघाच्या लगावल्या गेल्यात. तिसरा चेंडू स्लोवर गतीचा चेंडू परत एकदा उडवलाय आणि इथे मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये 1 बाउन्स चौकार. जिथे मात्र कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये तिथे मात्र चेंडू पडलाय. आणि आता परत एकदा या चेंडूवरती जर षटकार आला तर विजय घाणेकर साठी दत्ता धोंडगे यांच्या माध्यमातून 1000 काय 100 नाही एक बोट फक्त दाखवू नको पुढे बोल. 100 रुपये चला 300 रुपये होतील का. वाईट चेंडू संधी अजून सुद्धा मैदानामध्ये आहे विजय घाणेकरला. नक्कीच इथे देवा सावंत अर्थातच धाबीर तलवरी संघ इथे नाणेफेकी जिंकली आहे. लगेच डिसिजन सुद्धा आम्हाला कळवायचा आहे. भरत पडवल कडून 100 रुपये आणि दत्ता धोंडगे यांच्याकडून 100 रुपये. या चेंडूवरती षटकार लगावला तर विजय घाणेकर साठी मोठा फटका परत एकदा. ओहो हो हो काय फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच डीप कव्हर्सच्या मधून मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय 1 बाउन्स. संधी अजून सुद्धा आहे इथे विजय घाणेकरला. या चेंडूवरती षटकार मारा 200 रुपयाचं पारितोषिक जिंका. आणि विकेट साठी सुद्धा 200 रुपये असतील राज बिरगावले साठी. इथे विकेट येते का. सागर पडवल चे 200 रुपये वाचलेले आहेत. इथे मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाते. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावीनिशी आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. धावसंख्या होतीये 2. 200 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी लगावलंय. इथे मात्र मोठा फटका येतोय का तर नाही. परत एकदा 1 बाउन्स चौकार. कॉमेंट्रीसाठी सागर पडवले यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद.
नक्कीच आपण पाहतोय या षटकाचा विचार केला ना तर 4 चौकार आणि 1 षटकार विजय घाणेकरच्या माध्यमातून आलाय. अक्षरशः मात्र या पहिल्या षटकामध्ये वन साइड सामना करून टाकलाय तो राम राजिवडे यांच्या माध्यमातून आयोजक कमिटीसाठी मात्र आणि या सामन्यांसाठी 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. आता मात्र तेजस काटकर मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. सचिन मात्र बिरगावले मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. तेजस काटकर इथे मात्र मोठा फटका खेळतोय, अतिशय सुरेख फटका आणि या फटक्याने सामना मात्र संपवला जातोय. विजय घाणेकर आणि तळेकर संघाचे हार्दिक आभार आणि तिचे संघाचे सुद्धा आमच्या या आयोजन कमिटीच्या माध्यमातून हार्दिक आभार. कारण मित्रांनो दरवर्षी जेव्हा जेव्हा मात्र इथे सामने होतात ना तेव्हा तेव्हा मात्र या राज बिरगावळेचा संघ इथे उपस्थित असतो आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजय घाणेकर. चला लगेचच यायचं आहे आणि बक्षीस सुद्धा घेऊन यायचे. विजय घाणेकर यांचे 200 रुपये, सागर पडवल 100 रुपये सागर पडवल आणि 100 रुपये भूषण पडवल आणि 100 रुपये कॉमेंट्रीसाठी असे 300 रुपये घेऊन यायचे.